जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत पुढील प्रॉब्लेम जो 2025 आहे. चॅप्टरचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स. CETचा 2025चा प्रॉब्लेम आहे. पाहूया आपण याच्यामध्ये काय काय करता येईल. आपण प्रॉब्लेम रीड करूया. द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन युनिफॉर्म रॉड ऑफ मास m अँड लेंथ l. एक रॉड आहे. काय आहे? एक रॉड ज्याचं मास m आहे आणि लेंथ काय आहे? l. अबाउट एन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू लेंथ ऑफ द रॉड ॲट अ डिस्टन्स l/4 फ्रॉम वन एंड. बरं, आता आपल्याला करायचं काय? सगळ्यात अगोदर ते समजून घ्या तुम्ही सगळेजण व्यवस्थित. फळ्याकडे पहा म्हणजे आता इथे बोर्डकडे पहा. हा आहे आपला रॉड, नेहमीचा रॉड समजून घेत आहेत. ह्या रॉडची जी लेंथ आहे, पूर्ण रॉडची जी लेंथ आहे ती असते l. ती रॉडची लेंथ किती असेल थ्रूआउट, ही कड तर ती कड, तर ती किती असते? l. बरं, हा असेल सेंटर ऑफ मास. हा काय असेल तुमचा? सेंटर ऑफ मास. आपण त्याला C ने डिनोट करतोय. बरं, मग आता जर त्याचा सेंटर ऑफ मास काय करतोय की ह्या रॉडचे दोन समान तुकडे करतोय. रॉडचे दोन समान काय करतोय? तुकडे करतोय. मग प्रत्येकी एका तुकड्याची लेंथ किती आहे? l/2. ओके, एका तुकड्याची लेंथ किती आहे? l/2. बरं, आता आपल्याला काय करायचं? मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे? मुवमेंट ऑफ इनर्शिया रॉडचा. पण कसा ते मी आता तुम्हाला आधी एक्सप्लेन करतो. हा झाला आपला रॉड, हा काय झाला? रॉड. हा झाला रॉडचा सेंटर ऑफ मास, म्हणजे हा पॉईंट आहे तुमचा C. हा काय पॉईंट आहे? C. आता आपल्याला काय करायचं आहे? एका एंडपासून l/4 एवढं डिस्टन्स घ्यायचं. हा वन एंड, याच्यापासून किती डिस्टन्स घ्यायचं? याच्यापासून जे डिस्टन्स घ्यायचं आहे, समजा इथून लगेच मी ॲक्सिस टाकून देतो. ह्या पॉईंटला O नाव देतो. हा जो O आहे तो किती डिस्टन्सवर आहे? l/4. कोणापासून? एका एंडपासून. याचा अर्थ जर हा पूर्णपणे l/2 आहे, त्याच्यातून हा l/4 गेला तर ही शिल्लक किती राहील? l/4. म्हणजे ही शिल्लक किती राहील? l/4. बरं, आता हे जे दोन ॲक्सिस दिसत आहेत, हे दोन ॲक्सिस एकमेकाला कसे दिसत आहेत? पॅरलल. याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया IC, याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? I0. आणि जो H आहे, H म्हणजे काय की दोघांमध्ये, ह्या दोघांमध्ये जे अंतर आहे दॅट इज H. आणि ते किती आहे आता? l/4. किती व्हॅल्यू आहे त्याची? l/4. आता पुढे एक गोष्ट, ज्यावेळेस आपल्याला रॉडच्या सेंटर ऑफ मासमधून ॲक्सिस पास होतो त्यावेळेस तिचा मुवमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? तर तो असतो ml²/12. ml² किती असतो? 12. बरं, आपल्याला ह्या पॉईंटला मुवमेंट ऑफ इनर्शिया काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. मग आता दोन ॲक्सिस कसे आहेत? पॅरलल. म्हणून आपण म्हणतोय बाय पॅरलल ॲक्सिस थेरम. पॅरलल ॲक्सिस थेरम. काय पॅरलल ॲक्सिस थेरम? ज्या ठिकाणचा मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा इज इक्वल टू सेंटर ऑफ मास अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया प्लस mh². आता आपण काय करतोय तर एक एक व्हॅल्यू टाकून देतोय. ICची व्हॅल्यू किती आहे? ml²/12 प्लस m, आणि h जो आहे हे दोघांमधलं डिस्टन्स किती आहे? l/4. तर ते l/4 पण त्याचा काय करायचा? स्क्वेअर. हा झाला तुमचा ml²/12 प्लस ml²/16. 4चा वर्ग किती झाला? आता 12 आणि 16चा लसावी काढायचा आहे. तो किती येतोय? 48. 48 करण्यासाठी 12ला 4 ने गुणावं लागेल, म्हणजे 4 ml²/48 आणि 16ला 3 ने गुणावं लागेल, म्हणून 3 ml²/48. छेद समान आहे, अंशाची बेरीज करू शकतो आपण. 4 + 3 7. आणि हे असेल तुमचं फायनल आन्सर. काय असेल? I0 काय असेल तुमचा? 7 ml²/48. लक्षात दे, समजलं असेल असं मी तुम्हाला गृहीत धरतो.